नमस्कार मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आता फुटल्यातच जमा आहे. तृणमूल काँग्रेसचे बंडखोर नेते आमदार राजधानी कलकत्त्याच्या बाहेर, बंगालच्या बाहेर गेल्याची चर्चा आहे. आणि त्यामुळे दुसरी चर्चा जी गेले काही दिवस सुरू आहे की ऑपरेशन टायगर आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि आता उबाठा सेना देखील फुटणार आहे. 9 पैकी 7 खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, शिवसेनेसोबत जाण्याच्या तयारीत आहेत. आणि त्यामुळे आज उद्धव ठाकरेंनी खासदारांची बोलावलेली बैठक ही एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन असल्याचं म्हटलं जात होतं. या शक्ती प्रदर्शनामध्ये ते यशस्वी झाले का अयशस्वी झाले याच्याबद्दल आता चर्चा सुरू आहे. याचं कारण 9 पैकी फक्त 4 खासदार प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित होते. याच्यामध्ये अपेक्षेप्रमाणे दक्षिण मुंबईतल्या शांतताप्रिय लोकांचे प्रिय असलेले अरविंद सावंत, नंतर अनिल देसाई, संजय दिना पाटील आणि राजाभाऊ वाजे हे 4च खासदार प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित होते. 5 खासदार हे अप्रत्यक्षपणे उपस्थित होते अशी चर्चा आहे. याच्यामध्ये ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव तर दुसरीकडे होते, संजय देशमुख आणि भाऊसाहेब वागचौरे. त्यांच्यापैकी काहींचं म्हणणं होतं की स्वतः पक्षप्रमुखच ऑनलाईन असतात, प्रत्यक्षात कुठे जात नाहीत, तर त्यांनी बोलवलेल्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहिलं तर काय बिघडलं. अर्थात प्रत्येकाची काही ना काहीतरी इमर्जन्सी होती, अडचण होती. कोणाचा मुलगा हॉस्पिटलमध्ये होता, कोणाची पत्नी हॉस्पिटलमध्ये होती, कोणाला विधान परिषदेसाठी मुलाचा प्रचार करायचा होता, कोणाला कीर्तन सोहळ्यात म्हणजे कीर्तनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं होतं. आणि त्यामुळे पक्षप्रमुखांनी बोलवलेल्या बैठकीला ते उपस्थित राहू शकले नाही. आता याच्यातनं काय अर्थ काढायचा, तर सकारात्मक अर्थ काढायचा झाला तर उबाठा पक्ष अजूनही एकत्र आहे, एकसंध आहे, सगळेजण सोबत आहेत. 9 पैकी किमान 8 खासदार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष उपस्थित आहेत. याचा अर्थ ऑपरेशन टायगर काही अस्तित्वात नाही. आणि संजय राऊतांच्या बोलण्याप्रमाणे आता ऑपरेशन लांडगा, म्हणजे कदाचित इंग्लिशमध्ये माहिती नसावं, पण ऑपरेशन टायगरला उत्तर म्हणून ऑपरेशन लांडगा हाती घेण्यात येणार आहे. आणि लांडगा ऑपरेशन एकनाथ शिंदेचे खासदार फोडणार आहे. अर्थात राऊतांच्या बरळण्याकडे फारसं लक्ष द्यायची गरज नाही आहे. परंतु प्रश्न असा आहे की जर उबाठाचे खासदार एकत्र असतील तर हे यश उबाठाचं आहे का पडद्यामागे देवेंद्र फडणवीसांची इच्छा आहे की उबाठांचे खासदार एकनाथ शिंदेच्या सोबत जाऊ नये, जर सोबत यायचं असेल तर भाजपात यावं, आणि जर नसेल जायचं भाजपात तर उबाठाकडेच राहावं. कारण उबाठाकडे त्यांचे खासदार राहणं म्हणजे काही भाजपाला काही फारसा धोका नाही आहे. तुम्ही म्हणाल याच्यात काही एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असं काही शीतयुद्ध आहे का? असू शकतं. पण साधा मुद्दा एवढा आहे त्याच्यामध्ये की भाजपाला हे खासदार नेमके कशासाठी हवेत. ते काही असं नाही की मोत्यांची माळ करून एक एक मोती जोडून किती मोती माझ्या माळेत आहेत. तर भाजपाला या खासदारांची गरज कोणत्या तरी विधेयकासाठी आहे. असं म्हटलं जातं की ज्याच्यासाठी 2/3 बहुमताची आवश्यकता आहे. याच्यामध्ये मुख्यतः जे घटना दुरुस्ती विधेयक आहे ज्याच्यामध्ये डिलिमिटेशनचा मुद्दा येणार आहे. आणि डिलिमिटेशन कशासाठी, तर महिलांना जर 1/3 जागा संसदेमध्ये द्यायच्या असतील, लोकसभेत द्यायच्या असतील, तर सध्याच्या खासदारांवर अन्याय होऊ नये. म्हणजे 542च्या 1/3 महिलांना दिला तर अनेक सध्याच्या खासदारांना त्यांची खासदारकी सोडावी लागेल आणि कोणी स्वतःचीच खासदारकी सोडण्याच्या विधेयकावर सरकारच्या सोबत राहणार नाही. सत्ताधारी पक्षाचे असेल, विरोधी पक्षाचे असेल. म्हणून एक असा प्रस्ताव आहे की जागाच 1/3 खरं तर निम्म्या जागा
वाढवाव्यात आणि त्या निम्म्या जागा वाढवून मग त्याच्यातल्या 1/3 महिलांसाठी राखीव कराव्यात. पण ते झालं तर मग पुन्हा डिलिमिटेशनचा विषय येतो आणि त्यामुळे सगळं घोडं आडलं होतं. गेल्या वेळेला डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर उबाठा सेनेनी राहुल गांधींना साथ दिली होती, काँग्रेसला साथ दिली होती. खरं याच्यामध्ये महाराष्ट्राचं काहीही फरक पडत नाही, महाराष्ट्राचा काही बदल होत नाही आहे. याचं कारण म्हणजे डिलिमिटेशन जरी झालं तरी महाराष्ट्राचा फारसं नुकसान होणार नाही, कारण महाराष्ट्राची लोकसंख्या जरी नैसर्गिकरित्या वाढली नसली तरी देशभरातनं लोक मुंबईला, पुण्याला, छत्रपती संभाजीनगरला, नागपूरला कामाला येत असल्यामुळे ती लोकसंख्या तशी चांगल्यापैकी वाढलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राला डिलिमिटेशननुसार, लोकसंख्येच्या जनगणनेनुसार जरी जागा वाटल्या तरी फारसा तोटा नाही आहे. आणि सध्या जे प्रस्तावित डिलिमिटेशन आहे, जे गेल्या अधिवेशनात मंजूर होऊ शकलं नाही, ज्याच्यामध्ये सध्याच्या जेवढ्या जागा आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या 48 जागा आहेत, तर त्या 48 जागांच्या 72 जागा होतील, म्हणजे निम्म्या जागा वाढतील. असं झालं तरी महाराष्ट्राला काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे महाराष्ट्र मध्यबिंदूवर आहे की इकडे गेलं तरी प्रॉब्लेम नाही, तिकडे गेलं तरी प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये बिहारसारखी राज्य आहेत किंवा मध्य प्रदेश, राजस्थानसारखी राज्य आहेत की जिथे जनगणनेच्यावर आधारित जर लोकसंख्येचं आणि त्याचं जर लोकसभेच्या जागांचं वाटप झालं तर मग या राज्यांना फायदा आहे, कारण इथली लोकसंख्या वाढली. आणि याचा तोटा सगळ्यात जास्त आहे तो केरळसारख्या राज्यांना, तमिळनाडूसारख्या राज्यांना आहे की जिथे अनेक लोक नोकरी धंद्यासाठी आखातात गेलेले, त्यामुळे ते आता केरळमध्ये राहत नाहीत. आणि केरळची लोकसंख्या बऱ्यापैकी आटोक्यात आहे. ही आटोक्यात आहे की फक्त लोकांनी कमी मुलं जन्माला घातल्यामुळे नाही आहेत, अनेक लोक केरळ सोडून गेल्यामुळे आटोक्यात आहेत. बंगालची लोकसंख्या आटोक्यात आहे ती म्हणून आहे, कारण एवढे सगळे बांगलादेशी घेऊनही आणि अनेकांना ओळखपत्र देऊनही हे पुन्हा बांगलादेशी आणि बंगालमधले अनेक लोक नोकरी धंद्यासाठी देशाच्या इतर भागात गेलेले आणि म्हणून त्यांची लोकसंख्या आटोक्यात आहे. आणि त्यामुळे असं म्हणणं की काही राज्य नुसती पोरं जन्माला घालतायत आणि काही राज्य किती शिस्तीत राहतात, हे काही योग्य नाही आहे. आणि त्यामुळे त्या राज्यांचा विरोध आहे दक्षिणेतल्या राज्यांचा. काँग्रेस त्यांच्या बाजूने, कारण काँग्रेस दक्षिणेतल्या राज्यांमध्ये जी काँग्रेसची सत्ता आहे आता केरळमध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे, तामिळनाडूमध्ये टेकू लावलेला आहे आणि कर्नाटकमध्ये, म्हणजे केरळ, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडूमधला टेकू, आंध्र प्रदेशमध्ये सत्ता मिळण्याचे काहीतरी चान्सेस आहेत. पण शिवसेनेला, उद्धव ठाकरेंच्या उबाठा सेनेला काही काँग्रेसच्या सुरात सूर मिळवून घ्यायची गरज नाही आहे. आणि त्यामुळे जर आपला पक्ष वाचण्याच्या बदल्यात सरकारच्या बाजूनी मतदान करायचं असेल किंवा तटस्थ राहायचं असेल, दोन पर्याय आहेत. एक, राहुल गांधींच्या सुरात सूर मिसळून गायचं आणि त्याच्यासाठी स्वतःच्या पक्षाला किंडर पाडून घ्यायचं आणि 9च्या जागी 2 खासदारांना घेऊन मिरवायचं, हा एक पर्याय झाला. आणि दुसरा पर्याय असा असू शकतो की ठीक आहे, पक्ष नाही फोडत तुमचा, तुम्हीच राज्य करा, पण या विधेयकावर आम्हाला पाठिंबा द्या. तर कसा पाठिंबा द्यायचा, उघडपणे पाठिंबा द्यायचा, छुपा पाठिंबा द्यायचा, वॉकआउट करून पाठिंबा द्यायचा, मतदान करून पाठिंबा द्यायचा, हा तुमचा निर्णय. पण असा जर पर्याय उद्धव ठाकरेंसमोर असेल तर ते धावत हा पर्याय स्वीकारतील. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं भाजपलाही काही फारसं बिघडणार नाही आहे. फरक कोणाला पडेल, फरक एकनाथ शिंदेना पडू शकेल त्यातल्या त्यात, कारण त्यांचं जे एक पक्ष विस्ताराचं स्वप्न होतं की संपूर्ण सगळीच्या सगळी शिवसेना, दोन्ही शिवसेना आपल्या पंखाखाली येण्याचं, ते कदाचित त्याच्यामुळे स्वप्नभंग होईल. पण भाजपाचा त्याच्यामुळे काही परिणाम होणार नाही. जर उद्धव ठाकरे भाजपाशी छुपी हात मिळवणी करणार असतील तर भाजपला काही फरक पडत नाही आणि शिंदेनाही फरक पडत नाही, कारण त्याच्यासाठीच तर वेगळा पक्ष, त्याच्यासाठीच तर बंड केलं की उद्धव ठाकरे राहुल गांधींबरोबर गेले म्हणून. आणि त्यामुळे आता निर्णय उबाटा सेनेला घ्यायचा आहे. ऑपरेशन टायगरची वाढ बघायची आहे का जैसे थे तसं चालू ठेवून सरकारला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष साथ द्यायची आहे. आणि मला असं वाटतं की एवढं राजकीय शहाणपट उबाट्यांमध्ये आहे की स्वतःचं हित, स्वतःचा पक्ष, स्वतःचं जे काही खासदार आहे ते वाचवण्यासाठी असा काही तो गोंधळ, म्हणजे
जर शरद पवारांकडनं काहीतरी जर ते शिकले असतील तर अशा वेळेला काहीतरी कुठलं तरी वेगळंच निमित्त करायचं आणि वॉकआउट करायचा किंवा राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर मोदींना पाठिंबा द्यायचा. शरद पवारांकडनं शिकायला हरकत नाही उद्धव ठाकरे. आणि त्यामुळे आजच्या ज्या या चर्चेमध्ये सगळी चर्चा आहे की 5 जण ऑनलाईन, ते खरंच ऑनलाईन होते का नव्हते कोणाला माहिती. कदाचित खोटं नाटक केलं गेलं असेल. 5 जण ॲक्च्युली फुटलेले आहेत, 4 जण सोबत आहेत, त्याच्यातही कोणतरी धुरंधर आहे. मागे आपल्या त्याच्यात धुरंधर होतेच. जे आमदारांचं बंड झालं होतं त्यातल्यात काही आमदार होते ते उद्धव ठाकरेंसोबत होते आणि सगळ्यांना तिकडे पोचल्यावर मग हे तिकडे गुवाहाटीला गेले, तोपर्यंत तिकडेच होते. त्यामुळे तसे धुरंधर आजच्यातही असू शकते. पण मला असं वाटतं की याच्यावर चर्चा करण्यापेक्षा मोदी सरकारला आगामी पावसाळी अधिवेशनात नेमकी कोणती विधेयकं आणायची आहेत ज्याच्यासाठी त्यांना 2/3 बहुमताची गरज आहे आणि त्या विधेयकांवर उबाटा सेनेची भूमिका काय आहे याच्यावरच उबाटा सेनेचं भवितव्य अवलंबून आहे. संजय राऊतांचा लांडगा त्या लांडगा आल्या आल्या गोष्टीसारखाच केवळ कथेपुरता मर्यादित आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.